पाकिस्तान हो जाएगा पाकिस्तान। जय श्री राम, जय श्री राम, जय श्री राम। भारत माता की जय। वंदे मातरम, वंदे मातरम। गोली मारो सालों को। शशिकांत कामले आरेलो अरे नेमका बंदा मारो। साहेब काय सांगाल, कालच्या अतिरेकी हल्ल्यानंतर लोकांच्या तीव्र भावना आहेत, काय सांगाल तुम्ही आज इकडे? तुम्ही बघत असाल तर काल जे पाकिस्ताननी जे दुर्दैवी कृत्य केलं त्या भावनेचा उद्रेक सर्व हिंदू समाजामध्ये आणि पूर्ण हिंदुस्थानमध्ये झाला आहे। आज महाराष्ट्रामध्येच नाही तर देशाच्या अनेक भागामध्ये स्वतःहून बंद पाळण्यात आलेला आहे। आम्ही सर्व पक्षाचे डोंबिवलीकर नागरिक आज रस्त्यावरती उतरलो आहे आणि स्वतःहून नागरिकांनी आपली दुकानं असतील, आपले सगळे व्यवसाय असतील ते बंद केलेत। काल अतिशय नीच कृत्य पाकिस्तानी केलं आणि हे पाकिस्तान नीच आहे तुम्हाला मला सगळ्यांना माहिती आहे। पण पहलगावमध्ये गेलेल्या या डोंबिवलीकरचे 3 असतील किंवा महाराष्ट्रातले 6 जण आणि देशातले 27 लोकांना त्यांनी निरपराध लोकांचा बळी घेतला आहे। आणि सगळ्यात दुर्दैवी गोष्ट म्हणजे जात विचारून नाव विचारून त्यांना मारले गेले। ही सगळ्यात दुर्दैवी गोष्ट आहे। आजपर्यंत अनेक आतंकवादी हल्ले झाले किंवा या सगळ्या गोष्टी घडल्या, तिथे इतकं झालं नव्हतं। परंतु काल जे आपण टी व्हीवरती बघत असाल किंवा ज्यांच्या घरी दुर्दैवी घटना घडली त्या लोकांकडनं आपण ऐकत असाल तर नाव गाव जात विचारून त्यांना मारले गेले। ही सगळ्यात नीच कृत्य आहे आणि मला खात्री आहे की आमचे देशाचे पंतप्रधान, आपले सगळ्यांचेच पंतप्रधान नरेंद्र मोदीजींचा हिसका त्यांना माहिती आहे पाकिस्तानला। पण थोडी वेळ काढा, थोडं दम धरा आणि भारतीयांचा पूर्ण देशवासियांचा विश्वास मोदीजींवरती आहे आणि तुम्हाला मला सगळ्यांना माहिती आहे ते नक्कीच याचा बदला घेतील आणि असा बदला घेतील ना की पाकिस्तानचे डोळे पांढरे होतील। प्रतिक्रिया जर तुम्ही बघताय, काल डोंबिवलीतल्या 3 आमचे बंधू सगळ्या या डोंबिवलीकरांचे हे काश्मीरमध्ये झालेल्या भ्याड आतंकवादाच्या हल्ल्यामध्ये मारले गेले। काल त्यांचा अंत्यविधी झाला, पण त्याच्यातनं जी खतखत डोंबिवलीमध्ये नाही महाराष्ट्रात अख्ख्या देशात पसरली आहे। आज पहिल्यांदा कधी नाही ते काश्मीरमध्ये पहिल्यांदा बंद पाळला गेला। ही सुरुवात आहे आणि मी तुम्हाला सांगतो ज्या अतिरेक्यांनी आपल्या हिंदू लोकांचा बळी घेतला त्यांच्या बायकांना सांगितलं गेलं जाऊन मोदींना सांगा। मोदींना त्यांनी सांगितलं आणि आता बघा पुढच्या काळामध्ये काय होईल। आताची घडी ही आपण सगळ्यांनी एक होऊन ही जी घाणेरडी वृत्ती आहे, ही जी आतंकवाद्यांची वृत्ती आहे, ठेचण्याची वृत्ती आहे, आता याला माफी नाही। आणि आज कुणीही न बोलवता उत्स्फूर्तपणे ज्या पद्धतीने लोक एकत्र होत आहेत, एकत्र चालत आहेत, बघा डोंबिवली अख्खी बंद आहे। कुणाला जबरदस्ती नाही करायला लागली बंद कर म्हणून, लोकांनी स्वतःहून बंद ठेवलं। हा लोकांच्या मनातला राग आहे आणि तो पुढे येतोय। थँक्यू।